जय हरी विठ्ठल। आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। जगाची माऊली विठू माऊली मग ती अमेरिकेत का उत्सव तिचा करण्यात येणार नाही, तर अमेरिकेत राहूनही आम्ही आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची वारी केली। कशी केली, काय केली, ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला मिळेल। मागच्या वर्षी मी त्याचा छान व्हिडिओ केला होता, त्याचा तुम्हा सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला होता। आशा करते यावर्षी द्याल आणि आवडला व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हरी विठ्ठल। सारे पालखीचे भोई जाऊ विठोबाच्या दारी, जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी। बघतोया वाटोव्या विश्वाचा कैवारी, जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी। जय हरी विठ्ठल, 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 जय हरी विठ्ठल। भाकरी हे आलाया सांगावा यावगा माहेरी, जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी। सान थोर भेद नाही सारे पालखीचे भोई जाऊ विठोबाच्या दारी, जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी। भारतात असताना आषाढी एकादशीचं आगमन म्हणजे घराघरात उत्साह, मनामनात भक्ती आणि सर्वांचं लक्ष एकाच दिशेला, ते म्हणजे पंढरपूरच्या वाटेकडे। पण जेव्हा आपण हजारो मैल दूर अमेरिकेसारख्या देशात असतो तेव्हा ती वाट खरं तर पावलाखालची नसतेच, ती मनातली होते। त्या वाटेवर चालायला ना रस्ता लागतो ना मुक्काम लागतो, फक्त लागते ती ओढ। कारण पंढरपूर हे केवळ एक स्थळ नव्हे, ती आपली भावना आहे। मग अमेरिकेतही सकाळपासूनच महिला वर्ग पारंपरिक नऊवारीत तयार होणं सुरू होतं। पुरुष मंडळी धोतर नेसून डोक्याला फेटा, टोपी, जे जमेल ते, जे असेल ते घालून तयार होतात। बाळ गोपाळ माऊलीसारखी वेशभूषा करतात, कोणी टाळ तर कोणी विठ्ठलाच्या रूपात येतं। विठोबा रखुमाईची मूर्ती आणण्यात येते, त्याच्या समोर एक छोटंसं वृंदावन ठेवण्यात येतं। सगळं घरचंच, पण अगदी मनापासून केलेलं। कारण वारी पंढरपुरात असो व परदेशात, ती भक्तीचं ओसंडून वाहणारं रूपच वाटतं मला। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई या गजराने वातावरण अगदी भारावून गेलं होतं। सर्वांनी टाळ मृदुंग वाजवले, अभंग म्हणत म्हणत चालायला सुरुवात केली। एका पार्क मध्ये आम्ही पूर्ण पंढरपूर उभा केलं होतं आणि त्या रस्त्यावरून चालताना असं वाटत होतं ही अमेरिका नाहीच, आपली पंढरीची वारी ज्या रस्त्यावरून जाते कदाचित तोच रस्ता असावा। फुगड्या, रिंगण, जे जे पारंपरिक पद्धती आम्हाला माहीत होत्या आणि करू शकत होतो त्या सगळ्या आम्ही इथे करण्याचा प्रयत्न केला। भारतात जसं वारी असताना रस्त्यामध्ये चौकामध्ये लोक सेवेसाठी उभे असतात, तशी इथे सुद्धा बरीच लोक होती जे पाणी देण्यासाठी किंवा म्हाताऱ्या माणसांना काही त्रास होत असेल तर त्यांना मदत करण्यासाठी म्हणून थांबलेली।
तसं अमेरिकेमध्ये सध्या उन्हाळा सुरू आहे, अतिशय गरम आणि ह्युमिड वातावरण होतं, पण ह्या भक्ती मार्गावरती खरंच काहीच जाणवलं नाही. कोणीही कंप्लेन केली नाही की आज फार गरम होत आहे म्हणून वगैरे. जिथून सुरुवात केली होती तिथेच परत येऊन पोहोचलो आणि मग विठ्ठलाची मूर्ती पार्कच्या अगदी मधोमध ठेवली. आरतीसाठीची तयारी सुरू होती. तर ही लहान लहान मुलं विठ्ठल विठ्ठल म्हणत या मूर्तीभोवती फिरायला लागली. म्हणजे एक छोटंसं रिंगणच तयार केलं होतं त्यांनी. ते बघून माझ्या तर खरं तर डोळ्यात पाणीच आलं आणि मनात आलं, पोरांना हे सगळं शिकवताना असं वाटतंय आपण आपल्या संस्कृतीचं बीज जगाच्या दुसऱ्या टोकाला पेरतोय. विठ्ठला हे रुजू दे रे बीज. आजच्या वारीचा शेवट आरतीने झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या हा गजर झाला आणि सगळ्यांचे डोळे मिटले. क्षणभरात वाटलं मी खरंच पंढरपुरात आहे की काय. कधी कोणाच्या ओठावर हसू तर कोणाच्या डोळ्यात पाणी, आणि त्या क्षणी प्रत्येकाला वाटलं विठोबा इथेच आहे, आपल्या प्रत्येकात आहे. आज हजारो मैलावर असलो तरी विठोबाचा स्पर्श, विठोबाची भक्ती, विठोबाचं नामस्मरण या सगळ्यांनी पंढरपूर आज अमेरिकेतच अवतरलं होतं. वारी खरं तर प्रवासाची गोष्ट नसतेच, ती एक अंतरंगातून चालत येणारी कथा जी मनामनात सुरू होते आणि विठोबाच्या पायाशी जाऊन विसावते. आणि मग पोटोबाची आठवण होते. खाण्यासाठी इतके वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, भगर, शेंगदाण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, मखाण्यांचा चिवडा, फळं, ज्यूसेस, दही, लस्सी, बरंच काही काही होतं. तर कशी वाटली तुम्हाला ही अमेरिकेतील पंढरपूर वारी, अमेरिकेत अवतरलेली पंढरी? जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कॉमेंटमध्ये विठोबा नक्की तुमच्यासाठी काय आहे ते लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना जय हरी विठ्ठल.